नागपुरात नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले। सामना वृत्तपत्राच्या रोखठोकमधून गंभीर आरोप। गडकरींचं नेतृत्व सर्वमान्य, गडकरींच्या पाठीशी मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून ते काम करू शकले। काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना साथ देतात। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी राऊत बेछूट आरोप करतात। सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार। गडकरींविषयी एवढं प्रेम असेल तर राऊतांनी पेपरमध्ये लिहिण्यापेक्षा गडकरींच्या घरी जाऊन बोलावं। सामनातील राऊतांच्या दाव्यावर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। गडकरींच्या पराभवासाठी आधीपासूनच प्रयत्न, अंबादास दानवेंचा मोठा दावा, तर यात मोदी, शहा आणि फडणवीसांचा सहभाग असावा, अंबादास दानवेंचं वक्तव्य। सगळ्या जगाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी गडकरींना हरवण्याचे खूप प्रयत्न केले। संजय राऊतांच्या आरोपांवर अनिल देशमुखांची पुष्टी। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर योगी घरी बसणार, अमित शहा योगींना घरी पाठवतील। सामनाच्या रोखठोकमधून राऊतांना दावा। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले। रोखठोक सदरातून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, निवडणुकीमध्ये पैशांचा अफाट वापर केल्याचाही दावा। पंतप्रधान मोदींनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केलं। त्यांनी देशाला गुलाम केलं आणि 10 वर्षात गुलाम जन्माला घातले, तरीही गुलाम बंड करतोच। सामनातून संजय राऊतांचा मोदींवर घणाघात। संजय राऊतांनी रोखठोकमधून अकलेचे तारे तोडले। राऊत भ्रमिष्ट अवस्थेमध्ये रोखठोक लिहित असावेत। 2019 मध्ये राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले। हिम्मत असेल तर एक रोखठोक यावरही लिहा, बावनकुळेंचं ट्विट। 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल। राऊतांना आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी करावी। हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल। संजय राऊतांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार। संजय राऊतांचे आरोप तथ्यहीन, संजय राऊतांच्या आरोपांवर शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर एकनाथ शिंदे पाठीमागून नाही तर समोर वार करतात, शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राहुल देशमुखांना अटक, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद शिगेला। पक्षामध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, कपिल पाटील यांचा कथोरेंना थेट इशारा। मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेनंच लढवावी असा आग्रह असून ही जागा लढवण्यास आपण इच्छुक असल्याची दीपक सावंतांची प्रतिक्रिया। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेच्या कोठडीत वाढ, दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली। 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपर होर्डिंग उभारलं तेव्हा भावेश भिंडे कंपनीच्या डायरेक्टर पदावर नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। घाटकोपर होर्डिंगच्या घटनेत 17 जणांचा मृत्यू। डोंबिवलीतील स्फोटानंतर परिसरातील अनेक गावातल्या घरांचं नुकसान। अद्याप पंचनामे न झाल्यानं पावसाळ्यापूर्वी पंचनामे करण्याची गावकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड, सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छाप्यामध्ये 26 कोटींची रोकड जप्त, तसंच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेजही हस्तगत। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छापेमारीमध्ये बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली। आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई। नाशिक, नागपूर, जळगाव या 3 पथकांची संयुक्त कामगिरी। यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यामधील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा। जवळपास 25 घरांची पडझड, अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं रस्ते बंद। वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण नागरिकांना काही प्रमाणात दिलासा। अकोल्याच्या अकोटमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस,
पणस गावात धान्याच्या गोदामावरील पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान. लातूरमध्ये वादळी वारे, वीज पडून 2 जणांचा मृत्यू, फळबागांचं नुकसान. पंढरपूर तालुक्यामध्ये कासेगावसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती. सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात, नागनाथ नगर इथल्या अनेक घरांवरचे पत्रे उडाले. जोरदार वादळी वाऱ्यामुळे 10 ते 15 घरांचं नुकसान. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, भटुंबरे परिसरामध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू, अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली. बुलडाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दिशादर्शक फलक कोसळल्यानं मेहकर खामगाव मार्गावरील वाहतूक ठप्प. बुलडाणा जिल्ह्यामधील शेगाव, खामगाव तालुक्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक घरांवरील छतं उडाली. बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं असलगाव बाजार समितीच्या शेडवरचं छत उडालं. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजल्यानं मोठं नुकसान. बुलडाण्याच्या असलगाव इथल्या मुख्य मार्गावरील हाय मास आणि झाड कोसळलं. दुर्घटनेत 2 जण जखमी. वादळी वाऱ्यामुळे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामधील पूस इथल्या एका मंदिराची स्वागत कमान कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही. जवळच उभ्या असलेल्या कारचा मात्र चुराडा. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळी पिकासह अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मंत्री गिरीश महाजनांकडून घरांची पाहणी. भाजपा आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांनी केली येरमाळ्यामध्ये नुकसानीची पाहणी. पंचनामे पूर्ण झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांची माहिती. पुरंदर आणि बारामतीला वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडं ठाक. धरणाला अक्षरशः भेगा. 56 गावांवर पाणी टंचाईचं मोठं संकट. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट. 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावात 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक. मृत साठ्यातून रोज 5 MLD पाण्याचा उपसा. यवतमाळमध्ये विक्रमी तापमानाची नोंद. पारा 45.5 अंशांवर गेल्या 5 वर्षातील हे सर्वाधिक तापमान. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात 64 शीतकक्ष सुरू. उष्माघाताच्या रुग्णांसाठी 227 बेड राखीव. मालेगावमध्ये तापमान उच्चांकी स्तरावर. तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत. उन्हाच्या दाहकतेनं नागरिक हैराण. अकोल्यात कापसाच्या बियाण्यांसाठी भर उन्हामध्ये शेतकऱ्यांच्या रांगा. अनेक तास रांगेत उभं राहूनही 2 किंवा 3 पॅकेटच बियाणे मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष. जळगावमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं EVM मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे CCTV 4 मिनिटं बंद. जनरेटर सुरू झाल्यानंतर CCTV यंत्रणा पूर्ववत. बुलढाण्याच्या खामगावमध्ये मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित. खामगाव सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल. मुख्यमंत्र्यांकडून वडाळा, चुनाभट्टी, BKC, जोगेश्वरी आणि दहिसरमध्ये नालेसफाईची पाहणी. नाल्यावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. हार्ड बेस लागेपर्यंत नालेसफाई करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनीही सहकार्य करावं. नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमण काढणं गरजेचं. त्यामुळे पाणीही साचणार नाही. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे हा आमचा उद्देश. लोकप्रतिनिधी म्हणून आशिष शेलार पाहणी करत असतील तर ती चांगली गोष्ट. यामध्ये श्रेयवादाची लढाई नाही. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नाशिकमधील गोदावरी नदीपात्रातील पाणवेलींचा थर हटवण्यास सुरुवात. पावसाळ्यापूर्वी पाणवेली काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची डीप क्लिनिंग मोहीम. एकाच दिवसात तब्बल 130 मेट्रिक टन राडारोडा, 30 मेट्रिक टन मोठ्या टाकाऊ वस्तू आणि 79 टन कचऱ्याचं संकलन. तर तब्बल 336 किलोमीटर रस्त्यांचीही पालिकेकडून स्वच्छता.
ज्यांना कुटुंबाची जबाबदारी कळली नाही ते राज्याची जबाबदारी कशी सांभाळणार? सुषमा अंधारेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवाटप, दुष्काळ, अतिवृष्टीच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप. आमदार गोपीचंद पडळकरांकडून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची सहकार मंत्र्यांकडे मागणी. भाईंदरच्या उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळंगी प्रबोधिनीमध्ये भाजपच्या विस्तारक समीक्षा वर्गाची बैठक. देवेंद्र फडणवीस, आमदार श्रीकांत भारतीय, गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहतांची उपस्थिती. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या कार्यकाळामध्ये वाढ. 30 एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. 1 महिन्यानं वाढवला कार्यकाळ. राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टनं राबवलेल्या वेध भविष्याचा सोसायटी अभियानाचा अजित पवारांकडून आढावा. या अभियानाचा सोसायटीमधील समस्या सोडवण्यास फायदा होईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. देशात पाशवी बहुमत कुठेही येता कामा नये, अशोक नायगावकरांचं सध्याच्या राजकारणावर भाष्य. तर देशातील प्रत्येक समाज मनामध्ये उद्या काय होईल याची भीती असल्याचंही वक्तव्य. पुण्यामधील बॉलर पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. पार्टी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागानं केली रेड. महिला बालविकास आणि पाणी पुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अतिश उमरेंची फडणवीसांकडे तक्रार. सांगलीच्या तासगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्ता रोको. विसापूर पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यानं आंदोलन. नाशकात वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवणारा पोलिसांच्या ताब्यात. नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी सातपूर पोलिसांनी काढली आरोपीची धिंड. पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईसाठी नवी मेघडंबरी. पुढील 500 वर्षांसाठी विठ्ठल रखुमाई नव्या मेघडंबरीत विसावणार. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र कुंथुगिरी इथे श्री कुंथुसागर गुरुदेव यांचा गुणानुवाद आणि अभिनंदन समारोह संपन्न. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा राज्यातील भाविकांची सोहळ्याला उपस्थिती. अहमदनगरच्या आडगाव इथल्या कालभैरवनाथ मंदिरात 2,500 किलोचा आमरसाचा महाप्रसाद. 15,000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याची देवस्थान समितीची माहिती. रेशन दुकानदारांना लवकरच आय स्कॅनर मशीन आणि 4G ई पास मशीन देण्यात येणार. बोटांचे ठसे जुळवण्यास अडचणी येत असल्यानं प्रशासनाचा निर्णय. आज वीकेंडच्या दुसऱ्या दिवशी कोकणातील समुद्रकिनारे हाऊसफुल. रायगड, दिवे आगारमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी. रायगडच्या श्रीवर्धन, अलिबाग, दिवे आगार, हरिहरेश्वर समुद्रकिनारे हाऊसफुल. शेवटच्या वीकेंडला पर्यटकांची गर्दी. रायगडमधील श्रीवर्धनमध्ये बोटी किनाऱ्यावर विसावल्या. पुढचे 3 महिने पारंपरिक मासेमारी बंद. पावसाआधी बोटी किनाऱ्यावर. पावसाळी खबरदारी म्हणून मांडवा ते गेटवे फेरीबोट सेवा आजपासून बंद. परिणामी अलिबाग वडखह रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. कोल्हापुरात रंकाळा तलावातील पाणी आटल्यानं संध्यामठाचं दर्शन. संध्यामठाला आकर्षक रोषणाई. गणपती बाप्पाला अभिषेक. गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक 8,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिनाभरातली तिसरी मोठी कारवाई. पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं प्रकरण. नॅशनल काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या जिप्सीने वाघोबाची वाट रोखल्यानं 9 जिप्सींसह चालक आणि गाईड 1 महिन्यासाठी निलंबित. 3,000चा दंडही देऊन कारवाई. पुण्यामधील अपघात प्रकरणानंतर धुळे पोलीस अलर्टवर. अल्पवयीन मुलांना मद्याची विक्री करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. धुळ्यामधील LM सरदार परिसरामध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीवर असलेल्या तरुणाला चिरडलं. दुर्घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू. रेमल वादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिशामध्ये रेड अलर्ट. आजूबाजूच्या 10 राज्यांना पावसाचा इशारा. एअरपोर्टही बंद. रेमला चक्रीवादळामुळे कोलकाता इथल्या अनेक विमान उड्डाणं रद्द. प्रवाशांचा खोळंबा.
सराव करताना भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी, स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रावा मीटमधून माघार. इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी पंतप्रधान ऋषी सुनकना मोठा झटका. तब्बल 78 खासदारांनी दिला राजीनामा. पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून निवडणूक न लढण्याची घोषणा. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा. अंबानी राधिका मर्चंट यांच्या क्रूज पार्टीमध्ये येणार शकीरा. अभिनेता तुषार कपूरकडून लोकल प्रवासाचा व्हिडिओ पोस्ट. मुंबईच्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी तुम्ही लोकलमधून प्रवास करू शकता. व्हिडिओला कॅप्शन. राजस्थानच्या फलोदीमध्ये 49.8 तर बारमेरमध्ये 49°C इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.